हे दृश्य आपण पाहतोय हिटमॅन रोहित शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालाय। ते दृश्य आपण पाहतोय। रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारत आणि दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत असलेल्या संयुक्त विश्वचषकात धडाकेबाज फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विश्वचषक जिंकलं आणि त्यानंतरची आपण हे दृश्य पाहतोय। या ठिकाणी रोहित शर्मा समवेत भारतीय संघ वर्षा बंगल्यावर दाखल झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यासमोर प्रताप सरनाईक देखील त्या ठिकाणी आहेत। हिटमॅन रोहित शर्मा सह यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव देखील त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती उपस्थित आहेत। या विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यात विजयानंतर रोहित शर्माने T20 विश्वचषक क्रिकेट सामन्यातून निवृत्ती जाहीर केली। 2007 मध्ये T20 सामन्यात पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने 2024च्या विश्वचषका विजयानंतर आपलं निवृत्ती जाहीर केली। हे दृश्य आपण पाहतोय। टीम इंडियाचे खेळाडू मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। रोहित शर्मा देखील आता वर्षावर पोहोचलेला आहे। त्या ठिकाणी प्रताप सरनाईक देखील उपस्थित आहेत। खरं तर काल विजयी मोठ्या प्रमाणात मिरवणूक मुंबईमध्ये निघाली। नरिमन पॉइंटवरती लाखो क्रिकेटप्रेमींचा महासागर पाहायला मिळाला। वानखेडे स्टेडियमवरती देखील ती अंगावर शहारे आणणारी दृश्य संपूर्ण जगभरात पाहायला मिळाली। आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित आहेत। क्रिकेटप्रेमीमधून कौतुकांचा वर्षाव होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता रोहित शर्मा यांना वर्षा बंगल्यावरती बोलवलं आहे। त्यांच्या समवेत आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, काय अपडेट आहे? हिटमॅन रोहित शर्मा सह भारताचे 3 प्रमुख फलंदाज हे सध्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत। काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स आहेत? 4 जे खेळाडू आहेत ते आता नुकतेच वर्षा बंगल्यात दाखल झाले आहेत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ती भेट घेणार आहेत आणि त्यांचा आज तो कार्यक्रम जो आहे तो आज पार पडणार आहे। कुठेतरी भोजनाचा कार्यक्रम देखील आपल्याला याची देखील माहिती मिळते, तो सुद्धा कार्यक्रम पार पडणार आहे। अगदी थोड्याच वेळ साधारण 4-4:30च्या दरम्यान स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4ही क्रिकेटर्सना घेऊन स्वतः विधानभवनात जाणार आहेत। विधानभवनात त्यांचा एक स्वागताचा आणि त्यांच्या सन्मानाचा एक कार्यक्रम पार पडणार आहे, तिथे सुद्धा या चौघांची हजेरी राहणार आहे। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य सरकारकडून त्यांना काही पारितोषिक देखील घोषित करणार, त्यामुळे ही सुद्धा एक अत्यंत मोठी गोष्ट जी आहे ती आपल्याला मानावी लागेल। त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम तो आज पार पडणार आहे। मात्र सध्या तरी विश्वचषक खेचून आणल्यानंतर हे 4ही क्रिकेटरचा सन्मान सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच भूषण, अत्यंत कौतुकास्पद अशी कामगिरी भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात केलेलीच आहे। रोहित शर्मा याचा आता एकनाथ शिंदे हे स्वागत करतानाची दृश्य आपण पाहतोय। भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। त्या ठिकाणी प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित आहेत। त्या ठिकाणी भारताचे प्रमुख 3 फलंदाज देखील आहेत। सन्मान केला जात आहे। रोहित शर्मा याचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलेला आहे। गणपती बाप्पाची मूर्ती देखील या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे। जल्लोषाचं, भारतीयासाठी आनंदाचं असं कौतुकास्पद कामगिरी भारतीय संघाने केलेली आहे। त्या ठिकाणी आता सूर्यकुमार यादव देखील उपस्थित आहे। प्रत्येक खेळाडूचा सन्मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत। आपल्या प्रतिनिधी भूषण याने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही पारितोषिक देखील जाहीर करू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात येते। त्या संदर्भात नेमकी काय अपडेट येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्ताची ताजी अपडेट येत आहे त्याप्रमाणे भारताचे 4ही प्रमुख खेळाडू या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती दाखल झाले आहेत। मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी भूषण शिंदेकडे जाणार आहे। भूषण, खरं तर 4ही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केला जात आहे। काय सध्या घडामोडी घडत आहेत वर्षा बंगल्यावर? काही तांत्रिक अडचणीमुळे भूषणशी आपला आज संपर्क होत नाही। मात्र शिवम दुबे, हार्ड हिटर फलंदाज, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। खेळाडू मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। गणपती बाप्पांची मूर्ती त्यांना भेट देत स्वागत करण्यात येत आहे। प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भारताचा विजय झाला तब्बल 13 वर्षांनंतर ICC ट्रॉफी आणि तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक भारताने विश्वचषक गुंतवण्याचा मान रोहित शर्माच्या नेतृत्वात मिळाला। आणि त्यानंतरची आपण दृश्य पाहतोय। खरं तर बार्बाडोसमध्ये अंतिम थरारक असा सामना रंगला। अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या घशातून भारताने ओढून काढला मॅच आणि त्यानंतर भारताचा विजय झाला।
गोलंदाजाच्या उत्तम कामगिरीच्या बळावर हा सामना भारताने आपल्या खिशात घातला। सामन्यासह भारताने विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर आता हे चारी फलंदाज वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत। देशभरात या क्रिकेट खेळाडूंचं कौतुक सुरू आहे। काल देखील आपण दृश्य पाहिली, क्रिकेट प्रेमींचा महासागर मरीन ड्राईव्ह या परिसरात पाहायला मिळाला। वानखेडे स्टेडियमवरतीही अंगावर शहारे आणणारी दृश्य आपण पाहिली। क्रिकेट प्रेमींसाठी जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। आता त्यांचं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वर्षा बंगल्यावर बोलवून करण्यात येत आहे। त्या ठिकाणी प्रत्येकांचा सत्कार देखील करण्यात येत आहे। 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला। खरं तर रोहित शर्माने त्या ठिकाणी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। पहिल्या पदार्पणाच्या विश्वचषकात ही भारताचा संघ विश्वविजेता ठरला होता आणि आता रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली। त्या दरम्यान देखील 2024च्या या बार्बाडोस म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या या विश्वचषक स्पर्धामध्ये भारताने विजय मिळवला। भारताचा विजय झाला, रोहित शर्माच्या नेतृत्वात हा विजय झाला। रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर रवींद्र जडेजा यांनी यानंतर निवृत्ती जाहीर केली। मात्र त्यानंतर वर्षा बंगल्यावरची आपण दृश्य पाहतोय, प्रत्येकांचं सत्कार करण्यात येत आहे। रोहित शर्मा आणि त्याच्या संघाच्या उत्कृष्ट अशा कामगिरीचं कौतुक केलं जात आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकलं होतं। 2011 मध्ये तो सामना देखील वानखेडेवरती झाला होता। मात्र त्यानंतर तब्बल 13 वर्ष भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली। बऱ्याच वेळी भारताचा संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला, बऱ्याच वेळी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला। 2023च्या विश्वचषकामध्ये ही रोहित शर्मा कर्णधार होता। मात्र ऑस्ट्रेलियासोबतच्या त्या सामन्यामध्ये अंतिम केवळ 1-2 तासाचा गेम हा पलटला आणि शेवटी भारताला विश्वचषक उंचावण्यापासून मुकावं लागलं। मात्र त्यानंतर त्याचा वचपा काढत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा विश्वचषक जिंकलेला आहे। उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा देखील सामना करत असताना थरारक अशा सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि अखेर करोडो भारतीयांचं, करोडो क्रिकेट प्रेमींचं स्वप्न या संघाने पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे भारताच्या विश्वचषकात, भारताच्या इतिहासात हा संघ, हा कर्णधार, हा खेळाडू कायम स्मरणात राहील अशा प्रकारची कामगिरी राहिली आहे। याआधी 1993 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकलं होतं। त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि आता त्यानंतर T20 विश्वचषक विजेता म्हणून रोहित शर्मा याचं देखील नाव आता कायम लक्षात ठेवण्यात येईल। मात्र दरम्यान आपण ही दृश्य पाहतोय, त्या ठिकाणी रोहित शर्मा भारताचा कर्णधार, हिटमॅन खेळाडू, एक दिलदार व्यक्तिमत्व असा देखील त्याची ओळख आहे क्रिकेट संघामध्ये। निस्वार्थपणे शतकासाठी, रेकॉर्डसाठी न खेळणारा खेळाडू असा देखील परिचय रोहित शर्माचा। रोहित शर्माच्या व्यतिरिक्त भारतीय संघात देखील रोहित शर्माचं नेहमी या कामगिरीबद्दल कौतुक केलं जातं। बऱ्याच शतकाच्या वेळी ही संघाचा स्ट्राईक रेट, संघाची रणगती वाढवण्यासाठी, संघासाठी खेळणारा खेळाडू अशी रोहित शर्माची ओळख आहे आणि त्या रोहित शर्माचं आता कौतुक केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।